महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। बाप की कसाई, जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून 3 दिवसाच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या। जळगाव हादरलं, मुलगा हवा होता पण चौथी ही मुलगीच। अपघाताचा बनाव रचला पण शवविच्छेदन अहवालाने गुपित फोडले। आरोपी पित्याने दिली गुन्ह्यांची कबुली, कठोर शिक्षेची मागणी। बाप की कसाई, जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून 3 दिवसाच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या। जळगाव हादरलं, मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ मुलगा हवा या हट्टापायी आपल्या 3 दिवसाच्या चिमुकलीचा जीव घेतला आहे। चौथी ही मुलगीच झाल्याचा राग अनावर झाल्याने जन्मदात्या पित्यानेच मुलीच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची निर्घृण हत्या केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार 26 वर्षीय आरोपी कृष्णा लालचंद राठोड याला आधीच 3 मुली होत्या। त्याला चौथ्या वेळी मुलगा होईल अशी अपेक्षा होती, मात्र त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीलाच जन्म दिला। अवघ्या 3 दिवसाच्या या चिमुकलीचा चेहरा पाहून आनंद व्यक्त करण्याऐवजी कृष्णा संतापला। याच रागाच्या भरात त्याने घरातील लाकडी पाट उचलून त्या चिमुकलीच्या डोक्यात घातला। या भीषण हल्ल्यात त्या निष्पाप जीवाचा जागीच अंत झाला। ही हत्या लपवण्यासाठी आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांनी सुरुवातीला एक बनाव रचला। आंघोळ घालत असताना मुलगी अचानक हातातून निसटून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला अशी खोटी माहिती त्यांनी पोलिसांना दिली। सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालाने सर्वांनाच धक्का दिला। मुलीच्या डोक्यावर झालेली जखम ही पडल्यामुळे नसून कोणत्या तरी जड वस्तूने प्रहार केल्यामुळे झाली असल्याचे स्पष्ट झाले। शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पहूर पोलिसांनी आपला तपासाचा मोर्चा कृष्णा राठोडकडे वळवला। धक्कादायक बाब म्हणजे पोटच्या गोळ्याची हत्या झाली असूनही कुटुंबातील एकही सदस्य तक्रार द्यायला तयार नव्हता। अशा परिस्थितीत पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत कृष्णाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच कृष्णाने आपला गुन्हा कबूल केला। चौथी मुलगी झाल्याच्या वैफल्यातून आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले। या अमानवीय कृत्यामुळे मोराड गावावर शोककळा पसरली आहे। ज्या पित्याने मुलीचे रक्षण करायला हवे होते तोच तिचा काळ बनल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी आरोपी कृष्णा राठोडला अटक केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणाऱ्या मानसिकतेने एका चिमुकलीचा बळी घेतल्याने पुन्हा एकदा समाज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे, जामनेर, जळगाव।